नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात जनतेचे प्रश्न नेत्यांची परीक्षा म्हणजेच तोंडी परीक्षा हा पॉडकास्ट. आणि आजचा आपला हा भाग अतिशय विशेष आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, अतिशय संयमी, अभ्यासू आणि तंत्रज्ञानाची जाण असलेले, त्याचबरोबरीने स्वच्छ प्रशासनासाठी ओळखले जाणारे पृथ्वीराज चव्हाण साहेब. आणि आज आपण त्यांच्याकडनं त्यांच्या शैक्षणिक प्रवास, त्याचबरोबरीने त्यांच्या मुख्यमंत्री काळातील त्यांचे अनुभव, तसेच केंद्रातील त्यांच्या जबाबदाऱ्या, त्याचबरोबरीने त्यांचं भविष्यातलं विजन याच्याविषयी जाणून घेणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे तोंडी परीक्षेमध्ये. नमस्कार, बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आज मला हे विचारायचं आहे, पहिला प्रश्न माझा असा असणार आहे की आपलं सर शिक्षण US मधल्या बर्कली येथे झालेलं आहे आणि तिथे आपण परदेशामध्ये एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून एरोप्लेन डिझाईनवरती, इंजिनवरती मला वाटतं कामं करत होतात. आणि तसं असताना आकस्मिकपणे आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपण कराडच्या राजकारणामध्ये उडी मारलीत. या संपूर्ण प्रवासाकडे, अनुभवाकडे आपण कसं पाहता? नाही, थोडंसं यामध्ये मी दुरुस्ती करू इच्छितो. बर्कलीला माझं उच्च शिक्षण झालं हे खरं असलं तरी प्राथमिक शिक्षण हे कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं. आणि ते फार महत्त्वाचं होतं, कारण त्यामधून एक बेस मिळाला, ग्राउंडिंग मिळालं आणि एक गावची, ग्रामीण भागाची नाळ जोडली गेली. पुढं नंतर मी 5 वर्ष दिल्लीला शिक्षण घेतलं जेव्हा माझे वडील खासदार झाले. आणि त्यानंतर दिल्लीजवळच असलेल्या पिलानी येथं इंजिनिअरिंगची परीक्षा, इंजिनिअरचं शिक्षण घेतलं 5 वर्ष. म्हणजे 5 वर्ष दिल्लीत, 5 वर्ष पिलानी, नंतर जवळजवळ 5 वर्ष अमेरिकेमध्ये. असं माझं शिक्षण झालं. अर्थात मी 5 वर्षानंतर भारतात परत यायचा निर्णय घेतला. तो स्वतंत्र निर्णय होता की आता जर त्यानंतर जर मी आणखी काही दिवस जर राहिलो असतो, वर्षभर आणखीन, तर मग येणं अवघड झालं असतं. कारण तिथली सगळी काम, तिथलं राहणीमान सगळं गुंतलो होतो मी फार. आणि कोणी गुंततं त्यात. पण तो निर्णय, त्याला बर्निंग ऑफ ब्रिजेस म्हणतात, हे सगळे तोडून एकदम काय करायचं काय माहिती नाही, पण लगेच परत जायचा निर्णय घेतला. तो नसता घेतला तर मग कदाचित 1-2 वर्षानंतर अवघड झालं असतं येणं. मी आलो, काय करायचं काही निश्चित माहिती नव्हतं. पण एक चांगलं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळं, रिसर्चचं बॅकग्राऊंड असल्यामुळं इथं आपण तेच करावं असं मी आणि माझ्या एका मित्रांनी ठरवलं. आणि ज्याला आपण एक आज स्टार्टअप म्हणतो, त्यावेळेला काही स्टार्टअप म्हणत नव्हते, त्याचा आम्ही छोटासा एक रिसर्च अँड इंजिनिअरिंगचा असा एक प्रकल्प दिल्लीमध्ये सुरू केला. कारण त्यावेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. मी परत आल्याबरोबर लगेच काही दिवसातच ते वारले. आणि नंतर माझ्या मातोश्री राजकारणात आल्या, त्या खासदार झाल्या. मी त्यांना लांबून मदत करत होतो निवडणुकीला वगैरे, पण मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हतो. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये, त्यामध्ये मी काम करत होतो. आणि असं करत असताना जेव्हा माझ्या मातोश्रींनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला, त्यावेळेला राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे नेते होते. आणि माझा थोडा परिचय झाला त्यांचा. आणि माझं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तू पुढची जागा कराडची तू लढव. आणि म्हणजे 91 साली पहिल्यांदा राजकारणात आलो. थेट लोकसभेला मला तिकीट मिळालं. ते आजच्या दिवसात कदाचित शक्य नव्हतं, पण माझ्या राजकीय पार्श्वभूमीमुळं ते मला शक्य झालं. गांधी कुटुंबाशी जवळीक होती पहिल्यापासून, त्याचा कदाचित फायदा झाला असेल. पण 91ला मी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात उतरलो. आणि अर्थात जरी मी इंजिनिअरिंगचं जे काम करत होतो ते खूप एक्सायटिंग होतं, खूप आवडणारं होतं, तरी पण हे व्यासपीठ फारच मोठं होतं. आणि त्यामुळं इकडं मी जाण्याचा निर्णय घेतला. पण अशा पद्धतीचा राजकीय वारसा तुम्हाला आईवडिलांकडनं असताना तुम्हाला, मला वाटतं राजीवजींनी प्रवृत्त केलं की तुम्ही राजकारणामध्ये लक्ष द्या, या. आणि ह्या सगळ्यासोबत त्यांनी असं काही तुमच्यामध्ये पाहिलं की विशेष करून मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात केली? असं झालं की मी माझं काम करत होतो आणि विशेषतः संरक्षण खात्याकरता काही उपकरणं डिझाईन करून ते तयार करून द्यायचं काम होतं. कारण परदेशातून ती आयात करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मग पाणबुडी विरोधी युद्ध किंवा काय अशा प्रकारच्या विशेष ज्या प्रणाली असतात त्या करण्याचा कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे
डिफेन्स मिनिस्ट्रीकडून आम्हाला मिळाले, एअरफोर्सकडून मिळाले आणि त्यामध्ये आम्ही डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरचं काम करत होतो. खूप एक्सायटिंग काम होतं, चांगलं होतं आणि त्यावेळच्या टेक्नॉलॉजीच्या फ्रंटलाईनमध्ये आम्ही करत होतो. मायक्रो प्रोसेसर्स हे नुकतेच त्याचा आविष्कार झाला होता आणि एक कम्प्युटर क्रांती होणार हे चिन्ह सरळ दिसत होतं. अशा वेळेला मी स्वतः थोडंसं लक्षात घेतलं की माझं ग्रामीण बॅकग्राऊंड असल्यामुळं की ही क्रांती जर आपल्या भारतीय भाषेमध्ये जर आली नाही आणि फक्त इंग्रजीमध्ये राहिली तर मग पुन्हा एकदा हॅव्ज अँड हॅव नॉट्स, आहेरे आणि नाहीरे असं होईल आणि मग जवळजवळ 90-95% लोकांना ही क्रांती स्पर्शही करणार नाही. हा जेव्हा विचार आला तर आपण यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला भारतीय भाषेमध्ये संगणक नव्हते म्हणून आम्ही काही मित्रांनी मिळून आपण करूया. त्यामध्ये काही नफा वगैरेचा काही प्रश्न नव्हता कारण त्याला मार्केटच नव्हतं, पण करणं गरजेचं होतं. त्याच वेळेला राजीव गांधींनी संगणकीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली, परंतु त्याने लक्षात आलं की हे जर भारतीय भाषेमध्ये तंत्रज्ञान नसेल तर पुढे जाणार नाही. म्हणून त्यामध्ये दोघांचे त्यांनी शोधायला सुरुवात केली, आम्ही काही करत होतो आणि त्या दृष्टिकोनातून आमची एकदा नव्याने ओळख झाली. पूर्वीची ओळख होती ती एक राजकीय बॅकग्राऊंड होतं, आईवडिलांची ओळख होती, पण ते काही मी फार पुढे त्यात जात नव्हतो. मी इंजिनियर म्हणून माझी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत होतो आणि जेव्हा भारतीय भाषांच्या संगणकीकरणामध्ये आमचं काम राजीव गांधींनी पाहिलं आणि त्यांना नंतर कळलं की माझं राजकीय कनेक्शन काय आहे ते त्यांनी लक्षात ठेवलं आणि 91 साली लोकसभेला जेव्हा माझ्या मातोश्री रिटायर झाल्या तेव्हा मग 2 पर्याय होते की कराडून राजीव गांधींनी दुसऱ्या ठिकाणून निवडणूक लढावी 2 ठिकाणून, किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे पण माझा पर्याय पुढे आला. शेवटच्या क्षणाला अगदी राजीव गांधींनी फोन करून सांगितलं की जा तू अर्ज कर आणि मी त्याला 91 साली निवडणुकीच्या राजकारणात उतरलो. त्यांच्याशी पर्सनल संवाद साधताना कशा पद्धतीने? नाही, काय झालं दुर्दैवानं संवाद त्याची संधी तशी फार मिळायची नाही. मी आमच्या संगणकीकरणाच्या कामाबद्दल संवाद थोडासा झाला, पण ते पंतप्रधान होते, मी एक साधा एका छोट्या स्टार्टअपचा इंजिनियर होतो आणि जरी घरगुती संबंध असले तरी ते तितपत तात्पुरते होते. त्यांच्या वाढदिवसाला, दसऱ्याला, दिवाळीला विश करायला जायचो. हजारे माणसांच्या बरोबर ते काही तशी काही ओळख नव्हती फार. म्हटलं त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आपण काय? नाही, कारण काय झालं की मी निवडून आलो, मी ती निवडणूक लागली तेवढ्यातच ते निवृत्त. ते जर नसते गेले आणि ते निश्चितच पुन्हा पंतप्रधान झाले तर मग आमच्यासारख्या जे टेक्नोक्रॅट होते त्यांना संधी त्यांनी बरेचसे लोक उघडकले होते की जे त्यांचं एक आंतरराष्ट्रीय त्यांना विजन आहे, त्यांनी पाहिलेलं आहे जग आणि ज्यांचं चांगलं शिक्षण झालेलं, अशी त्यांनी टीम तयार केली होती आणि त्यांना निश्चितच चांगली संधी मिळाली असती. पण 91च्या त्या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये ते गेले आणि नंतर नरसिंहराव त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले. मी निवडून आलो आणि मी तो काळ जो आहे लोकसभेमध्ये एक खासदार म्हणून मी काम करायला सुरुवात केली आणि तो आर्थिक सुधारांचा तो काळ होता. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, नरसिंहराव त्यांना पाठिंबा देत होते आणि आमूलाग्र अर्थव्यवस्थेमध्ये बदल होताना मी पाहिला आणि त्या बदलामध्ये संसदेमध्ये भाषणं करून त्याच्यामध्ये अगदी खूप जवळून मी त्यात सहभागी कॉन्ट्रीब्यूट केलं त्याच्यात झालो आणि म्हणून मग थोडं मला इकॉनॉमिक्सचं ज्ञान अभ्यास करून कळायला लागलं, कारण माझं प्युअरली इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं. पण डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते त्या काळामध्ये आपण विशेष करून PMOमध्ये राज्यमंत्री म्हणून फार मोठं काम केलेलं आहे आणि तिथे विशेष करून म्हणजे इंडो US न्यूक्लिअर डील जी होती त्याला मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्याच पक्षांचा विरोध होता. आता हा विरोध हाताळताना सांभाळताना आपल्यातला इंजिनियर कामाला आला की मुत्सद्दी राजकारणी, नक्की काय होतं? काय झालं की मी 5 वर्ष 91 ते 96 मध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना काम केलं आणि त्यांच्या खूप जवळ काम केलं. कारण आमचे मंत्रिमंडळात आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी मंत्री झाले आणि आता एखादं विधेयक जर संसदेत मांडलं तर त्याच्या बाजूनं काँग्रेसकडून बोलणारं कोणच शिल्लक नव्हतं. आम्ही 3-4 जण होतो. ते प्रत्येक वेळेला कुठलंही विधेयक मांडलं गेलं की सरकारकडून आम्हाला विनंती व्हायची की तू ह्याच्यावर बोल, कारण शेवटी उत्तरमंत्री द्यायचे, पण विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचं काम जे खासदारांना करावं लागतं ते मला करायची संधी मिळाली. स्वतः मनमोहन सिंग ब्रीफ करायचे, स्वतः प्रणब मुखर्जी ब्रीफ करायचे, मोठे मोठे अधिकारी ब्रीफ करायचे, चिदंबरम ब्रीफ करायचे आणि त्याच 5 वर्ष माझं
इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ट्रेनिंग झालं. आणि मनमोहन सिंग नंतर आम्ही पुन्हा निवडून आलो तर आम्ही तेव्हा विरोधात बसलो होतो. मनमोहन सिंग देखील खासदार होते आणि मग विरोधी पक्षाचा खासदार म्हणून आणखी पुढे काही वर्ष गेली. 99ला माझा पराभव झाला, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि तिथं मग शरद पवार पंतप्रधान होतील अशा ते वातावरणामध्ये मला काही निवडून येता आलं नाही. परंतु लगेच सोनिया गांधींनी माझं तिथं काम पाहिल्यानंतर, 8-9 वर्ष खासदार होतो, त्याने मला राज्यसभेत घेतलं आणि पुढं मला पक्षाची काही जबाबदारी दिली. त्यामध्ये 2004च्या निवडणुकीमध्ये मी लोकसभा लढत नव्हतो, कारण मी राज्यसभेत होतो, पण मला गुजरातसारख्या प्रमुख राज्याची संपूर्ण जबाबदारी पक्षाची दिली. आणि त्या 2004च्या निवडणुकीमध्ये आमची कामगिरी खूपच चांगली झाली. आमच्या पूर्वी 5 जागा होत्या, 12 जागा आल्या आणि 7 जागा वाढल्या. आणि शेवटी जेव्हा 2004चा निकाल लागला तेव्हा त्या 7 जागा फार महत्त्वाच्या ठरल्या, कारण एकंदरीत बेरजेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 138 खासदार आले आणि काँग्रेसचे 7 जास्त म्हणजे 145 आले. त्या 7 जागा, त्यामुळे मग मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. आता त्यामुळं माझ्या गुजरातच्या कामगिरीमुळं असेल किंवा माझ्या 5-6 वर्षाच्या खासदारकीच्या अनुभवामुळे असेल, मनमोहन सिंग आणि सोनियाजींनी दोघांनी मला निवडलं की पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून तू काम कर. त्यावेळेला मला काय माहीत नव्हतं. उलट मला थोडंसं वाईट वाटलं की आपल्याला कुठलं खातं नाही आहे. पण मला वाटलं की सर्वात महत्त्वाचं होतं. सर्वात ते नंतर कळलं की सर्वात महत्त्वाचं सगळ्याच खात्यात. आणि मी एकटाच होतो राज्यमंत्री जो कॅबिनेट बैठकींना आम्ही हजर राहत असे पंतप्रधानच्या वतीनं. नाहीतर कॅबिनेट बैठकीला फक्त कॅबिनेट मंत्री बसतात आणि मी सर्व ॲटॉमिक एनर्जी असेल, अणुऊर्जा, त्याचबरोबर अंतरिक्ष विज्ञान असेल आणि अशी बरीच खाती पंतप्रधान कार्यालयामध्ये जे पंतप्रधान स्वतः हाताळतात ते मी हाताळत होतो. आणि तेच मग पुढं जाऊन त्या कालखंडामध्ये मी 6 वर्ष राज्यमंत्री होतो आणि त्याचबरोबर मला अतिरिक्त चार्ज देखील काही मिळाला. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे DOPT ज्याला म्हणतात, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांचं सगळं जे व्यवस्थापन HR जे फंक्शन आहे ते DOPT खात्याकडून होतं. तर ते खात्याची अतिरिक्त जबाबदारी मिळाली. नंतर मला विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा पूर्ण मंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली. अशी बरीच खाती सांभाळत असताना अमेरिकेबरोबर अणु करार करायचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. फार अवघड काम होतं, कारण आपण अण्वस्त्र बंदी करारावर अजूनही सही केलेली नाही आहे आणि त्यामुळं भारताशी कोणी अणु व्यापार करू नये असं बंधन आंतरराष्ट्रीय सगळ्या मोठ्या देशांनी टाकलं होतं. तरी पण त्या करारावर सही न करता आमचा व्यापार खुला करा ही मागणी आमची होती आणि ती जवळजवळ अशक्य कोटीची मागणी होती. पण मनमोहन सिंग यांच्या मुत्सद्देगिरीमुळं आणि आम्ही सगळ्यांनी जे काम केलं 2005 ते 2008 मध्ये, त्यात राष्ट्रपती बुश तिथं होते आणि मग तो आम्हाला करार करता आला. तो अतिशय ऐतिहासिक करार होता आणि त्यामुळं भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला पुन्हा पुढं चालना मिळाली. नाहीतर आपल्याकडे इंधन नसल्यामुळं तो कार्यक्रम बंद करण्याची पाळी आली असते. ते खूप मोठी कामगिरी मला त्यावेळेला पंतप्रधान कार्यालयामध्ये करायला. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव कामी आला. नेहमी मी पंतप्रधान कार्यालयामध्ये, पंतप्रधान कार्यालयाचं काम काय असते कोणाला फार माहिती नाही आहे. त्यामध्ये असं असतं की 2 मंत्रालयामधला वाद असेल, समजा रेल्वे आणि पर्यावरण खातं. पर्यावरण खातं नाही म्हणतं रेल्वेला लाईन करायची, हायवेजनं रस्ता बांधायचं, पण कोणतरी नाही म्हणतं. तर त्यातला समन्वय घडवण्याची, कारण दोन्ही मंत्रालय स्वायत्त असतात, ते कोणी कोणाकडे जायला तयार नसतं. पंतप्रधान कार्यालयाने बोलवलं की ते दोघं येतात, पण तिथं बसून ती प्रश्न मिटवत होतो आम्ही. तसं 2 राज्यांचं असायचं. पाण्याचे वाद असायचे, कावेरी तंटा असेल किंवा गोवा कर्नाटकचा तंटा असेल, तर कोणीच कुठला मुख्यमंत्री महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असेल, कोणी कोणाचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जायला तयार नसतो, पण दिल्लीला बोलवलं तर ते येतात. मग पंतप्रधान कार्यालयाचं काम असतं त्यांचा समन्वय घडून आणणं. आणि त्याचबरोबर पंतप्रधानांच्या ज्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या असतात त्या स्वतः पंतप्रधान जाणार नसतील तर मग त्याच्या वतीनं कराव्या लागायच्या. असे 3-4 प्रकारचे कामं होते. आणि पार्लमेंटमध्ये पंतप्रधानांच्या वतीनं उत्तरं देणं, मग अणुऊर्जा खातं असेल, अंतरिक्ष खातं असेल, आणि विशेषतः अणुऊर्जा आयोग आणि अंतरिक्ष आयोग या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आयोगावर माझी पहिल्यांदा एका पॉलिटिकल व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानांनी केली. आणि त्यावर्षी 6 वर्ष मी अणुऊर्जा आयोगाचा सदस्य होतो. त्यावेळेला अनिल काकोडकर अध्यक्ष होते आणि अंतरिक्ष आयोगाचाही सदस्य होतो. त्यामुळे सर्व अंतरिक्ष कार्यक्रम आणि सर्व अणुऊर्जा कार्यक्रम मी फार जवळून पाहिलेले आहेत.
असं माझा पुढचा प्रश्न आहे की आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर 2010ला अचानकपणे आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं आणि त्या काळामध्ये मला वाटतं आपण आमदार पण नव्हतात त्यावेळेला आणि आपल्याकडे थोडासा पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये म्हणजे आउटसायडर म्हणून होता. अचानकपणे आपण दिल्लीतल्या पॉलिसी लेवल राजकारणातनं ग्रासरूट लेवल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पॅराशूट लँडिंग केल्यासारखं म्हणावं लागेल. असं असताना इथल्या नेत्यांसोबत आपण समन्वय साधताना सुरुवातीचे दिवस किती चॅलेंजिंग होते? ते फारच चॅलेंजिंग होते, कारण ही अगदी वस्तुस्थिती आहे हां. की मी एक दिवसही महाराष्ट्राच्या राजकारणात काम केलं नव्हतं. हां. 91ला मी थेट खासदार झालो हं. आणि 2010 पर्यंत मी खासदारच होतो हो. आणि 1-2 वर्ष सोडली तर. हं. आणि त्यामुळं दिल्लीच्या राजकारणावर आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराज्य राजकारण आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेक राज्यापैकी एक राज्य असाच असायचा. कराड ते पुणे आणि पुणे ते दिल्ली किंवा कराड ते मुंबई, मुंबई ते दिल्ली हाच प्रवास नेहमी असायचा. म्हणजे अगदी महाराष्ट्रात किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत हे सुद्धा ओळीनं मला सांगता आलं नसतं. आणि अशा वेळेला एकदम अचानक आदर्श घोटाळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि एकदम माझं नाव पुढं आलं. रात्री 3 वाजता सोनिया गांधींचा फोन आला की प्रणब मुखर्जी यांनी गेले होते मुंबईला आणि त्यांनी सर्वांची चर्चा करून निर्णय घेतला की तुला जायचं उद्या. आणि एकदम अचानक मला रात्री 3ला कळलं की आपण जायचं. मी सकाळी 9 वाजता प्रधानमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला, पर्यायी व्यवस्था केली तिथं आणि लगेच विमानात बसून मुंबईला आलो. 4 वाजता शपथविधी झाला. काही बाकी काही हे नाही. अर्थात काही सिनियर लोक होते, त्यांना थोडंसं नाराजी वाटली असेल की मधूनच कुठून आला. आणि मग प्रत्येकाने मग टीका करायला, विरोधी पक्षाकडून टीका झाली की दिल्लीचं पार्सल आता किती दिवस टिकतं इथं, परत पाठवा वगैरे. आणि चॅलेंजिंग होतं, नक्कीच होतं. कारण मला महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल तसा माहीत नव्हता किंवा इथले राजकारण माहीत नव्हतं, इथले नेते मंडळी, आमदार कोण आहेत, आपल्या पक्षातले कोण आहेत, विरोधातले कोण आहेत ते काय माहीत नव्हतं. म्हणजे सगळ्यांचा अगदी श्रीगणेशा करावा लागला. आणि त्यामध्ये काही फार मोठी चूक होणार नाही याची सारखी धास्ती असायची की आपली काही चूक तर होणार नाही ना. आणि मराठीत सगळं काम करायचं. माझी प्राथमिक शाळेपासून व्हर्नॅक्युलर 7वीची परीक्षा कराडला दिली. त्यानंतर मराठीचा माझा संबंध तुटला होता अनेक वर्ष. तो पुन्हा प्रस्तावित करावा लागला. बऱ्याच जणांनी टीका केली की याला मराठीत बोलता येत नाही, याला काहीच कळत नाही, वाशिम कुठे आणि चंद्रपूर कुठे हे याला माहीत नाही. वस्तुस्थिती जवळजवळ खरी होती, त्यात काही नाही म्हणण्याचं कारण नाही. तरी पण काही चुका होऊ नयेत त्या दृष्टीने मला खूप प्रयत्न करावे लागले. आणि सुरुवातीचे 5-6 महिने खूप चॅलेंजिंग गेले, यात काही शंका नाही. आणि सगळे सहकारी सुद्धा याची काही चूक होते का, याला काही आपण करू शकतो अशी वाट बघत बसलो. पण नंतर सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्यांशी चांगलं वागलो मला वाटतं. पण त्याच्यामध्ये सर आपली जी इमेज मिस्टर क्लीन म्हणून प्रस्थापित झाली, पण ह्या मिस्टर क्लीन इमेजच्या मागे काही आपल्या विरोधकांचा, त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांचा देखील असा आरोप होता की आपण फाईलवरती सही करत नाही किंवा पॉलिसी पॅरालिसिस झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपली स्वतःची तत्त्वे जपताना कोणते कठीण निर्णय आपल्याला घ्यावे लागले का? हा अनुभव कसा होता नक्की? नाही, काय झालं की 2-3 गोष्टी आहेत. मी अमेरिकेत 5 वर्ष राहिल्यामुळं अमेरिकेत डेमोक्रेसी फार जवळून पाहिली होती. खरी लोकशाही काय असते हे पाहिली होती, आपल्या देशात नाही आहे, स्पष्ट म्हटलं पाहिजे. त्यानंतर मला मनमोहन सिंग यांच्या बरोबर सोबतीने काम करता आलं. पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम पाहिलं आणि नंतर थेट त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं. त्यातून संस्कार झाले. त्यापेक्षा महत्त्वाचं माझ्या आईवडिलांचे संस्कार माझ्यावरती लहानपणापासून झाले होते. त्यांचंही थोडं शेतकरी कामगार पक्षाचं बॅकग्राऊंड होतं आणि डाव्या विचाराचं राजकारण त्यांचं होतं. हे सर्व संस्कार जे झाले ते त्याला कारणीभूत आहेत. आणि कशामुळे झालं. आणि त्यामुळे इथं आल्यानंतर जनतेच्या पैशाची जर कोणी चोरी करत असेल, धुळगाण करत असेल तर ते आपण शक्य नव्हतं. कधी आपले मित्रपक्ष जरी करत असेल तर थांबवलं पाहिजे. एकदम कारवाई करणं कदाचित शक्य होणार नाही, कारण आघाडी सरकार आमचं होतं. म्हणजे थांबवलं पाहिजे, कारण शेवटी आपण जनतेच्या हिताकरता इथं बसलेलो आहोत. ही भावना, तीव्र भावना होती. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या वातावरणात मी आलो, आदर्श घोटाळा झाला, काय फार मोठं प्रकरण होतं असं लोकांना वाटत नाही. परंतु ज्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वार्थाकरता काही निर्णय घेणं हे अपेक्षित नव्हतं. आणि त्याकरता सोनिया गांधींनी तो अतिशय कडक निर्णय घेतला. मला वाटतं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना अजूनही वाटत नाही खरं की 2-4 फ्लॅट करता मला जावं लागलं. त्यांनी त्यांच्या मनातून तो राग अजून गेलेला नाही. परंतु त्या वातावरणामध्ये
सोनिया गांधींनी मला स्पष्ट सांगितलं की सगळे स्वेच्छाधिकार काढून टाकायचे, फ्लॅट वाटायचे, ह्याला द्यायचं, त्याला, हे सगळं करून टाकायचं आणि काही स्वेच्छाधिकार वापरायचे नाहीत. आम्ही ठराव केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये आणि त्या वातावरणामध्ये मला जपून वागावं लागलं. कारण ज्या कारणामुळं सत्तांतर झालेलं आहे तशी आपण काहीतरी चूक केली तर पुन्हा असं काहीतरी होईल, हे एक दडपण होतं. आणि त्यामुळं जरी कोणी मला काही म्हटलं किंवा करत नाही म्हटलं ते खोटं होतं, कारण आम्ही खूप चांगले निर्णय घेतले आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. आपण जर पाहिले तर आणि त्यातून मी थोडे करायचा प्रयत्न केला की फार मोठ्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या थांबवायचा मी प्रयत्न केला. त्याची मला शिक्षा भोगावी लागली आणि त्यामुळं मग ते एक आरोप करण्यात आला. पण त्यावेळेची जी परिस्थिती, म्हणजे मी एक तरुण राजकीय अभ्यासक म्हणून हे म्हणू शकतो की त्यावेळेला म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्री सहजपणे नैतिकतेच्या बॅकग्राऊंडवरती राजीनामे देत होते. आज ती परिस्थिती कुठेच राहिलेली नाही आहे. तो काळ आणि आजच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? तो ह्याचा राजकीय वर्क कल्चरचाच भाग आहे. आपण जर म्हटलं तर महाराष्ट्रात इतिहास पाहिला, इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, अनेक मुख्यमंत्र्यांना किरकोळ चुकीवरून जावं लागलं. कारण शेवटी काय आहे की त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने किरकोळ चूक करता कामा नये असा आग्रह इंदिरा गांधीचा असायचा. आपण पाहतो की अंतुले असतील, निलंगेकर असतील, त्यानंतर म्हणजे अशोक चव्हाणांचं उदाहरण सोनिया गांधींच्या काळात केलं. मंत्री तर किती दिल्लीला आमचे बन्सल होते, नंतर अश्विनी कुमार होते, नंतर राजांना तर तुरुंगात जावं लागलं, कलमाडींना तुरुंगात जावं लागलं. म्हणजे आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी चुकीचं वागू नये, चुकीचा आदर्श तयार करू नये, हा त्यांचा कटाक्ष असायचा. त्याबद्दल आमच्या पक्षाच्या अंतर्गत बरीच टीका व्हायची की असं कशाला तुम्ही केलं. आणि आजच्या युगामध्ये आपण जर पाहिलं तर काही प्रकरणं जरी घडली तर काही कोणाला शिक्षा होत नाही आणि उलट त्याला प्रोत्साहन दिलं जातं. जे महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर झालं एकनाथ शिंदे यांच्याकडून, त्याला केंद्रातून प्रोत्साहन होतं की तुम्ही केन प्रकारे सत्ता स्थापन करा, काही किंमत मोजावी लागली तरी चालेल. आता भ्रष्टाचाराचा प्रश्न राहिलाच कुठं. पण ह्या संपूर्ण पॉलिटिकल कल्चरची जी किंमत आहे ती शेवटी सामान्य जनतेलाच मोजावी लागते. सामान्य जनतेला ते कळत नाही की आपल्याला भोगावे लागते का नाही. एखाद्या रस्त्याच्या कामामध्ये 40% कमिशन घेतलं गेलं तर त्या रस्त्याचा दर्जा खराब होतो, रस्त्यात लवकर खड्डे पडतात, खड्ड्यातून अपघात होतात किंवा वीज आपल्याला योग्य दरात मिळत नाही किंवा शेतकऱ्याला त्या पाणी योजना पूर्ण होत नाहीत, आत्महत्या कराव्या लागतात. ही थेट त्याचा संबंध जो आहे तो समजून द्यायला राजकीय लोक कमी पडतात. लोकांचा दोष नाही आहे, आम्ही कमी पडतोय की बाबा हे आज निवडणुकीमध्ये जे पैशाचा वापर होताना दिसतोय ते कुठून आले पैसे, तर ते जनतेच्या पैशाची चोरी केलेले पैसे आहेत, ते कमिशन खाल्लेले पैसे आहेत. आणि त्यामुळं जे लोकोपयोगी कामं आहेत ती चांगल्या दर्जाची होत नाहीत किंवा होतच नाहीत आणि पैसे खाल्ले जातात, पैसे चोरले जातात. तर ही जाणीव जोपर्यंत मतदारांना होत नाही, आज मतदार काय मताला 5,000 10,000 रुपये घेऊन मतदान करताना दिसतात, पण त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहे कोणी विचार करत नाही. मला वाटतं एक स्टेज आहे, आपण या स्टेज चाललेलो आहोत. म्हणजे तुम्ही मगाशी जसं म्हणालात की डेमोक्रेसी आता आपल्या इथे तशा पद्धतीची अमेरिकेसारखी राहिलेली नाही, हे त्याचं उत्तम उदाहरण. त्यामध्ये दोन गोष्टी आहेत की अमेरिकन राज्यघटनेमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये थोडा फरक आहे. आपली ही संसदीय लोकशाही आहे, त्यांची राष्ट्रपती राजवट आहे आणि तिथे ज्या 3 स्तंभ लोकशाहीच्या आहेत म्हणजे कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिमंडळ, त्या तिघांच्या मध्ये एकमेकांच्या मध्ये खूपच स्वतः ते स्वायत्त आहेत आणि एकमेकाच्या कंट्रोल आहे. आपल्याकडे थोडंसं ते करायचा आपण प्रयत्न केला राज्यघटनेमध्ये, पण ते झालेलं नाही. त्यामुळे काय होतं की एकदा संसदेमधून पंतप्रधान निवडून गेले आणि पंतप्रधान त्यांचं जे ब्युरोक्रेसी असते ती एक्झिक्युटिव्ह तयार झाली की त्याचा सर्व दोन्ही बँचवर इतका मोठा पगडा असतो की तिथे समतोल काही राहत नाही. उलट माझं तर असं म्हणणं आहे की पक्षांतर बंदी कायदा जो आपण केला, पहिल्यांदा राजीव गांधींनी केला, नंतर त्यामध्ये सुधारणा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झाली, त्यामुळं सगळे संसद सदस्य एका दृष्टीनं गुलाम झालेले आहेत पंतप्रधानांचे. कारण फक्त ते सांगतील तिथं हात वर करणं याच्यापेक्षा काही काम राहिलेलं नाही. अमेरिकन संसदेमध्ये संसद कायदे करते, संसद बजेट तयार करते आणि ते मग राष्ट्रपतींना देते. तसं इथं आपल्याला काहीच अधिकार नाहीत. पण मध्यंतरीत आपण एक भाष्य केलं होतं की इथे जसं महाराष्ट्रामध्ये आता हे पक्षांतर बंदी कायद्याला तर आपण धाब्यावरती बसवलेलं आहे आणि परिस्थिती आहे की 6 प्रमुख पक्ष झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मध्यंतरीत म्हणाला होतात की 2 पार्टी सिस्टम ॲक्च्युली आपल्या इथे फॉलो व्हायला पाहिजे. कारण जी परिस्थिती राजकीय आता निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये खरोखर निष्ठा आणि राजकीय विचार हे कुठेच टिकत नाही आहेत.
काय झालं म्हणजे उलट 6 पक्ष म्हणजे 6 दुकानासारखं झालेलं आहे. मला इथं जर माल नाही मिळाला तर मी पुढच्या दुकानात जाऊन घेतो माल. आणि त्यामुळं काय जे विचारावर संसदीय लोकशाहीचा आत्मा काय की राजकीय पक्ष हा एक विचार घेऊन पुढे येतो आणि मग आपला जाहीरनामा इम्प्लिमेंट करण्याकरता सत्ता मिळवतो आणि त्या सत्ता मिळाल्यानंतर आपला जाहीरनामा तो पार पडतो. हे अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्ष आहेत ते करतात. किंवा इंग्लंडमध्ये आपण पाहिलं तर लेबर पार्टी आणि कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आहे. तर ती परिस्थिती आपल्याकडं अजून आलेली नाही आणि रोज नवीन नवीन पक्ष तयार होतात. 5,000 पक्ष रजिस्टर झालेले आहेत आणि निवडणुकीकरता पक्ष काढायचे, माणसं उभी करायची, मग त्यांना परत घेण्याकरता आर्थिक व्यवहार करायचे आणि मग काहीतरी सगळे ते विचित्र झालेलं आहे. लोकशाहीची थट्टा. पण एक झालंय की आता जर आपण पाहिलं जरी अनेक पक्ष असले तरी 2च विचार शाश्वत आहेत. एक विचार हा पुन्हा एकदा मनुवादाकडे नेणारा, धर्मांधतेकडे नेणारा, धर्मावर आधारित पक्षामध्ये फूट पाडणारा आणि द्वेषाचं राजकारणारा एक विचार आहे. आणि ते एका दृष्टीने फॅसिझम ज्याला आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणतो तशा प्रकारचा विचार करणारे, हिरो वर्शिप करून राज्य करणारे हा विचार आहे. मी त्याच्याकडे येणार आहे. भारतीय जनता पक्ष प्रतिनिधित्व करतो. आणि आमचा जो विचार आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा समतावादाचा विचार आहे. या देशात जन्मलेला प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे. ह्या 2 कल्पना आहेत. शेवटी त्या 2 कल्पना शाश्वत राहतील. तात्पुरते काही इकडे तिकडे पक्ष राहतील, पण आपण त्या दृष्टीने जाताना मला दिसते असं वाटायला लागलं. मी त्याच्यावरती पुन्हा भाष्य करणार आहे, पण मला एक आधीच्या घटनेबद्दल विचारायचं आहे की आपल्या कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे चांगले संबंध आहेत, पण राजकीय दृष्टिकोनातून आपण 2 टोकावरती होतात. 2014मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडी जी 15 वर्ष गेली होती ती तुटली, त्यावेळेला अनेक साऱ्या नेत्यांनी आपल्यावरती आरोप केला की हे आपल्यामुळे झालं. आणि आज 10-12 वर्ष झाले त्या घटनेला, तर तुम्ही ह्या आरोपांकडे कसं पाहता? ते एका दृष्टीनं बरोबर आहे, मला वाटतं चुकीचं नाही आहे. त्यामध्ये 2 गोष्टी घातल्या की अजित पवार हे माझे उपमुख्यमंत्री होते. पहिल्यांदाच ते उपमुख्यमंत्री झाले, मी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालो होतो. आम्ही चांगलं काम केलं, बरेच निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतले, खूप निर्णय. आणि त्यामध्ये त्यांच्या मदतीशिवाय आम्ही काही निर्णय घेऊ शकलो नसतो, कारण मला जे करायचं होतं आम्ही केलं. बरेच चांगले निर्णय घेतले. परंतु त्यामध्ये 2 घटना घडल्या की एक तर सिंचन विषयाबद्दल जेव्हा अजित पवारांनी त्यांच्या मंत्रालयाकडून एक अहवाल सादर केला की गेल्या 10 वर्षामध्ये तो आर्थिक पाहणी अहवाल दरवर्षी अर्थमंत्र्याकडून आणि योजना विभागाकडून प्रकाशित होतो. मी आल्यानंतर पहिला अहवाल जो 2010 सालचा जो माझ्यासमोर आला, त्यामध्ये सिंचनाच्या अध्यायामध्ये एक अशी टिप्पणी होती, आता जी त्याच्यावर अजित पवारांची सही आहे, त्यांच्या मान्यतेने तो अहवाल प्रकाशित झालेला आहे की 2000 ते 2010 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात सिंचनावर एकूण 70,000 कोटी रुपये खर्च झाले. त्यांच्या अहवालामध्ये आहे. आणि त्यामध्ये सिंचनामध्ये वाढ किती झाली, तर महाराष्ट्रामध्ये 2000 साली 18% सिंचन होतं, ते 10 वर्षानंतर 18.1% झालं. आता हे स्टॅटिस्टिक्स ॲज अ इंजिनियर मला थोडं शॉकिंग वाटलं की बाबा एवढं काय झालं. आता त्याचा अर्थ की हे सगळे भ्रष्टाचार झाला किंवा चोरले गेले पैसे, कामच झाले असं काही नव्हतं. काहीतरी चुकलं, कुठेतरी चुकलं, प्लॅनिंग चुकलं का, प्रोजेक्ट पूर्ण होण्यामध्ये वेळ लागतोय का, नियोजन चुकलं, अधिकाऱ्यांच्या चुका आहेत का, टेंडरमधल्या चुका आहेत, काय असेल. तर मी त्यावेळेला हे आकडे पाहिल्यानंतर मी सिंचन खात्याला सांगितलं की 10 वर्षाच्या कार्यक्रमाचा मला डिटेल अहवाल द्या. एक सिंचनाचा एक श्वेतपत्रिका शब्द वापरला. आता श्वेतपत्रिकेचा अर्थ महाराष्ट्रात थोडा वेगळा होता, कॉन्सेप्ट हे मला माहीत नव्हतं. श्वेतपत्रिका हे सरकारकडून जनतेला दिलेलं अधिकृत माहिती असते, त्यात काही चौकशी वगैरे नसते. पण इथं थोडंसं मला ही थोडंसं लक्षात नव्हतं की याचे मंत्री कोण होते, अजित पवार होते, ते त्यावेळेला काही माझ्या लक्षात नव्हतं. आणि त्यात मला बिलकुल काही तसा विषय नव्हता किंवा हे चाललंय ते चुकीचं चाललंय. आणि ते विशेष कारण काय झालं, नागपूर भंडाऱ्यामध्ये गोसीखोद नावाचा एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं भूमिपूजन वसंतदादा मुख्यमंत्री असताना राजीव गांधींनी मला वाटतं 1986 साली केलं. तर खर्च 300-350 कोटी होता. महत्त्वाचा प्रोजेक्ट विदर्भाकरता होता, नागपूर भंडाऱ्याकरता होता. आता 86 नंतर मी जो 2010 साली रिव्ह्यू घेतला
24 वर्षानंतर 24 वर्षानंतर तेव्हा तो प्रकल्प अपूर्णच आहे. अपूर्ण आहे. आणि त्या प्रकल्पाची किंमत आता 350 कोटीवरून आता 16,000 कोटीवर गेली. मला धक्काच बसला ॲज अ इंजिनियर, हे काय चाललंय आणि अजूनही पूर्ण व्हायची शक्यता नाही आहे. आणि मग नंतर दिसलं की सिंचनावर 70,000 कोटी खर्च झाले, पण सिंचन काय वाढलेलं नाही. हे सकृतदर्शनी आपण त्या आकड्यावरून पाहतो. हे अजित पवारांच्या अहवालातून पुढे आलं. आणि मी त्यावेळेला थोडंसं इनोसंटली म्हटलं तरी चालेल की बाबा ठीक आहे, आपल्या खात्यात असं चाललेलं आहे, ते का चाललंय सांगा. म्हणून मी सिंचन खात्याला आदेश दिले की तुम्ही मला एक व्हाईट पेपर द्या की काय झालंय, कशामुळे झालं. प्रशासकीय निर्णय होता की राजकारण आहे याच्यामागे? नाही, राजकारण काय नव्हतं. हा प्रशासकीय प्युअरली प्रशासकीय निर्णय होता. राजकारणाचा निर्णय असा तर मी ACBच्या अँटी करप्शन खात्याकडे चौकशी दिली, त्यात करप्शन आहे का बघा म्हणून. त्याचा काही उद्देश नव्हता आणि कोणाच्या विरुद्ध नव्हतं की काय चालेल तुम्ही सांगा. आणि मला एक सांगायचं वाटतं की तो अहवाल आला आणि मला वाटतं तो अतिशय आउटस्टँडिंग अहवाल आहे. म्हणजे देशात कुठेही अशा प्रकारचा अहवाल आला असेल असं मला वाटत नाही. कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहेत आणि तरी आपल्याकडं आज पंजाबमध्ये जवळजवळ 95% जमीन सिंचित आहे, आपल्याकडे 18% जमीन सिंचित आहे. सगळे ड्रायलँड ड्राय फार्मिंग आपलं आहे. आणि त्यामुळे सिंचन हे फार महत्त्वाचा विषय महाराष्ट्रात आहे, कोणी नाकारू शकत नाही. आणि त्यामध्ये झालेल्या चुका पुन्हा होण्यात हा त्यातला उद्देश होता, पण त्याचा अर्थ वेगळा काढला गेला. आता दुर्दैवानं पवारसाहेब असतील किंवा अजित पवार असतील, त्यांना वाटलं की हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा टार्गेट करण्याकरता केलेलं आणि श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा लावला गेला जो नव्हता. आता अहवाल आला आणि त्यामध्ये 3 गोष्टी आम्हाला दिसल्या प्रामुख्यानं. की एक तर सिंचन प्रकल्प पटला की एक भिंत बांधावी लागते, धरण बांधावं लागतं, त्यानंतर कालवे काढावे लागतात. धरण बांधलं की जमीन बुडीत जाते आणि त्यामुळे बरीच गावं वगैरे ही सबमर्ज होतात, त्यांना पुनर्लोकन त्याचं पुनर्वसन करावं लागतं. आणि बरीचशी जंगलाची जमीन बुडते आणि आपल्या जंगलाचा कायदा खूप, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट खूप स्ट्रिक्ट आहे, त्याकरता पर्यायी जमीन द्यावी लागते. ह्या 4-5 गोष्टी येतात. एक बघण्याचा दृष्टिकोन असतो की बाकीच्या गोष्टी होत राहतील, आपण धरणाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन धरण आधी बांधून टाकूया, त्याला वेळ लागेल, याला कोणाची काही अडचण येणार नाही. लगेच धरणाला कॉन्ट्रॅक्ट दिली गेली, धरणं पूर्ण झाली. आता पाणी साठवता येत नाही, कारण पाणी साठवलं तर गावं बुडतील. म्हणून गावाचा विरोध, जमीन वनजमीन बुडेल तिथं करता येत नाही, ते खूप मोठा प्रकल्प असतो. तर कालवे 200 किलोमीटरचे कालवे असतात, तुकडे केले जातात 10-10 किलोमीटरचे. मग हा तुकडा ह्याला दिला, तो तुकडा त्याला दिला, इथं काहीतरी जमिनीचा वाद आहे, मग तो आधी करा. मग त्यामुळं टेल एंडचे कामं होतात आणि सुरुवातीचे कामं होत नाही. त्या पाणी सोडता येत नाही, पाणी अडवता येत नाही, सोडता येत नाही. आणि मग हे प्रकल्प कोशिकोचे मी सांगितल्याप्रमाणे 24, 25 वर्ष पूर्णच होत नाहीत. तर यामध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे, हा त्यातला उद्देश होता. आणि मला वाटतं त्यानंतर बऱ्याचशा आम्ही सुधारणा केल्या. दुसरा एक फार मोठा दोष होता की आपण जी सिंचन महामंडळ केली होती ती कॉर्पोरेशन्स होती. त्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष हे कोणतरी सरकारी अधिकारी असायला पाहिजे होते, पण ते मंत्री केले गेले. आणि त्या कॉर्पोरेशनवर नियंत्रण कोणाचं, तर सचिवाचं, आणि सचिवावर नियंत्रण मंत्र्याचं. म्हणजे मंत्र्याचं पहिल्यांदा सचिवावर नियंत्रण करायचं कॉर्पोरेशनचा अध्यक्ष म्हणून. आता तो बिचारा काही करू शकत नाही, कारण त्याचा बॉसच खाली चेअरमन आहे. भ्रष्टाचार तिथे व्हायचा आणि तिथं मग काही कंट्रोल नाही करता आला. मग भ्रष्टाचार होता असं मी कधीच म्हटलं नाही, किंवा मी कधी सिंचन घोटाळा असा शब्द वापरलेला नाही. पण त्याचा अर्थ माध्यमांनी किंवा विरोधी पक्षांनी काढल्यानंतर आणखी चौकशी झाली, काय करायचं, पुढे गेलं ते प्रकरण. त्यातून मग बरीच प्रकरणं इतर लोकांनी काढली की विदर्भ सिंचन घोटाळा झाला वगैरे झाला. आणि त्यामध्ये एका प्रकरणामध्ये विशेषतः मला आठवतं आहे की विदर्भ सिंचन घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेल्याचं सकृतदर्शनी माहिती मिळाली आणि सिंचन खात्यानं याची अँटी करप्शन खात्यातर्फे ओपन इन्क्वायरी व्हावी अशी शिफारस केली. आता त्या महामंडळाचे अध्यक्ष अजित पवार होते, तर त्या प्रकल्पाची ओपन इन्क्वायरी म्हणजे अजित पवारांची इन्क्वायरी असे त्याचा अर्थ निघाला. आता ती फाईल ही माझ्याकडे न येता गृहमंत्र्यांनी परस्पर सही करून ती ओपन इन्क्वायरीला परवानगी दिली. मी सकाळी वर्तमानपत्रात वाचलं की माझ्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध अँटी करप्शन ब्युरोची सिंचन प्रकरणामध्ये चौकशी सुरू झालेली. मला धक्का बसला. मी अधिकाऱ्यांना विचारलं की असं कसं झालं, ते म्हटले होम मिनिस्टरनी ते सँक्शन करून खाली पाठवलेलं आहे. अजित पवारांना ते खरं वाटलं आणि त्यांना वाटलं मीच केलं काहीतरी, सरकार पाडतो म्हणून धमकी लगेच तिथंच दिली. पण त्यांनी जेव्हा माहिती घेतली की त्यांना आश्चर्य वाटलं की
R.R. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी अशी परस्पर परवानगी कशी दिली? मग घरात वाद झाला असं मी ऐकलं की R.R. पाटलांनी कुणाला न विचारता केला असेल असं काही शक्य नव्हतं. आपल्याला माहिती आहे तिथले राजकारण काय होतं. मग त्यात वाद झाला. पण त्यामध्ये माझा काही रोल नव्हता असं मला अजूनही म्हणायचं. दुसरं प्रकरण जे झालं ते सहकारी बँकेचं. सहकारी बँकेमध्ये एकदा रघुराम राजन बँकेचे रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष असताना माझ्याकडे आले. चर्चा मी केली, औपचारिक भेट असते. आणि जाताना ते म्हणते की तुमच्या राज्य सहकारी बँकेचा जरा प्रॉब्लेम आहे, तो सोडवला पाहिजे. मी म्हटलं आमची एशिया खंडातली सर्वात मोठी बँक आहे, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट बँक. प्रॉब्लेम काय? तर नाही म्हटले, तिला गेल्या 60 वर्षामध्ये बँकिंग लायसन्सच नाही आहे. आणि बँकिंग लायसन्स नसेल तर कोणालाही बँक म्हणून काम करता येत, त्याचा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट खाली. तर मी आमच्या मंत्र्यांना विचारलं की म्हटलं म्हणतात ते खरं आहे का? ते म्हटलं हो, 1960 पासून आत्तापर्यंत लायसन्सच नाही. आणि म्हटलं घेऊन टाका लायसन्स, काय आपण केवढी मोठी बँक आहे, आपण इतकी चालवतोय हे. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे, मी उद्या त्याला अर्ज करतो, आम्हाला द्या लायसन्स. तर म्हटलं नाही, तसेच देताना म्हटलं तुमच्या बँकेचा 1100 कोटीचा तोटा आहे, तोटा त्याला स्वतः देऊ शकत नाही. पुन्हा विचारलं, म्हटलं खरं आहे का? ते म्हटलं खरं आहे. तर मला आता काय करायचं? ते म्हणजे मला बँक म्हणून चालू ठेवता येणार नाही, तर त्याला एक तर तुम्ही शेजारच्या राज्याच्या बँकेमध्ये मर्ज करा, गुजरातमध्ये वगैरे. म्हटलं ते शक्यच नाही, माझं पदच जाईल म्हटलं मी जर का असं काही निर्णय घेतला तर. किंवा म्हटलं सोसायटी म्हणून चालवा. आता एवढी मोठी बँक सोसायटी म्हणून चालवा शक्य नाही. तर मग काय पर्याय? तर म्हटलं बोर्ड मला बरखास्त करावं लागेल असं RBIने सांगितलं मला. तर म्हटलं दुसरा काही पर्याय आहे का? तर म्हणजे नाही, बँक म्हणून तुम्हाला चालू ठेवता येणार नाही. म्हटलं करा, ठीक आहे, बोर्ड बरखास्त करा. 40 लोकांचं बोर्ड असतं, मोठं असतं, सगळे राजकीय पुढारी असतात मोठे मोठे. पण म्हटलं एक माझी विनंती आहे की बोर्ड जरी बरखास्त केलं तरी जे प्रशासक नेमाल ते म्हटलं मी नेमतो. ते म्हटलं हरकत नाही. म्हणून बोर्ड डिझॉल्व्ह करायचा निर्णय RBIने घेतला. आणि आम्ही 2 अधिकारी, एक अजित पवारांचे सचिव आणि एक सहकार खात्याचे सचिव, 2 सचिवांना मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमलं, प्रशासक म्हणून नेमलं. आणि त्यांना मी बोलून सांगितलं की मला कधीतरी फोन करावा लागेल, हे काम करा ते काम करा, मला बिलकुल जे योग्य असेल तेच करायचं. मला या बँकेचा तोटा संपवून मला फायद्यात आली पाहिजे बँक. म्हटलं मी जरी आले तरी माझा ऐकू नका, कारण मला काही वेळेला करावं लागेल फोन, पण तुम्हाला जे योग्य असेल तेच करा. आणि चांगले अधिकारी होते, गोयल आणि श्रीवास्तव. 3 वर्षामध्ये तो 1100 कोटीचा तोटा जाऊन 700 कोटीचा तरी मला प्रॉफिट दिला. आता यात मला वाटतं की काही चूक नव्हतं, पण त्यामध्ये समज असं झाला की हे फक्त ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली असल्यामुळे त्यांना टार्गेट करतोय मी, असं त्यात काही नव्हतं. ते बोर्ड डिझॉल्व्ह करण्याचा निर्णय RBIने घेतला होता. आता यामुळं एक राग निर्माण झाला की हे मुद्दाम आमचा पक्ष संपवायलाच निघालेले आहेत. आणि त्याचा परिणाम 2014 साली माझं सरकार पाडण्यामध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये 2दा सरकार पाडले गेले. एकदा पवार साहेबांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं, तर दुसऱ्यादा माझं सरकार पडलं. आणि हा जो काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत सुधारणा व्हाव्या म्हणून जे पत्र लिहिण्यात आलं त्यातल्या G23 नेत्यांच्या यादीमध्ये आपलं नाव होतं. आता तेव्हा पक्ष नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं हा एकंदरीत बंड होता की पक्षासाठी प्रेम होतं, की काय होतं? नाही, हे बंड बिलकुल नव्हतं. अगदी चुकीचा त्यात प्रचार केला गेला. काय झालं, कोविडचा कार्यकाळ होता. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर तडकाफडकी राजीनामा दिला. आणि त्यावेळेला पक्षाने निर्णय घेतला की आता इंटरिम अरेंजमेंट म्हणून, अंतरिम व्यवस्था म्हणून सोनिया गांधींनी पक्षाध्यक्षाचं पुन्हा काम बघावं. त्या पूर्वी होत्याच, 23 वर्षे त्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या, आणि पुन्हा काम करावं. आणि अंतरिम व्यवस्था आहे, तोपर्यंत पूर्ण व्यवस्था होत नाही तोपर्यंत. आता अंतरिम या शब्दाचा अर्थ असतो काही महिने, काही दिवस, काही आठवडे. तर वर्षभर जेव्हा झालं तेव्हा ही व्यवस्था तशीच चालू होती. एका बाजूला कोविड होता, कुणाला भेटता येत नव्हतं, आणि संपर्क तुटला होता जवळजवळ, आणि पक्ष कोण चालवतं हे काही लक्षात येत नव्हतं. सोनिया गांधीची तब्येत काही फार बरी नव्हती. त्यांना आणखी किती दिवस आपण त्रास द्यायचा, कारण त्या स्वतःच निवृत्त झाल्या होत्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीवर. आणि मग त्यांना पुन्हा त्रास देणं योग्य नाही, तर मग काय करावं म्हणून आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला. आम्ही काही त्याला बसत होतो, तर संपर्क काही होत नव्हता किंवा तो होऊ दिला जात नव्हता, असं मी स्पष्टपणे त्यावेळी सांगू इच्छितो. साधा फोनचा संपर्क होत नव्हता. गुलाम नबी आझाद होते, कपिल सिब्बल होते, हुडा होते, आनंद शर्मा होते, मी होतो, काही नाही. नाही, आम्ही तुम्हाला विल गेट बॅक टू यू, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. अर्थात कोविडमुळं जर भेट झाली तर त्रास होईल असा त्यामध्ये भाव असू शकतो, त्यात काही गैर नाही आहे.
जेव्हा बरेच दिवस झाले संपर्क होत नव्हता, बातम्या यायला सुरुवात झाली की आता आणखी कोणतरी अंतरिम अध्यक्ष होणार, अध्यक्षपदामध्ये बदल होणार वगैरे, तेव्हा मग असं विचार आम्ही ठरवलं की बाबा संपर्क होत नाही, भेट होत नाही प्रत्यक्ष. आता गुलाम नबी आझाद तर विरोधी पक्ष नेते होते, त्यामुळे पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांचा हा तासा संपर्क पाहिजे, पण हा होत नव्हता. महिनाभर वाट बघितल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की आपण एक गोपनीय पत्र लिहावं. मग ते गोपनीय पत्र लिहिलं गेलं आणि त्या अगदी स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल असं लिहून सोनिया गांधीने ते पत्र पाठवलं. पण दुर्दैवानं ते पत्र लीक झालं आणि मुद्दाम त्यातल्या काही लाईनी खोडून, त्याला रिडॅक्ट म्हणतात, आज एप्स्टीन फाईल्समध्ये आपण बघतो की रिडॅक्शन झालेलं, तसं काही रिडॅक्ट करून काही ठराविक अंश वर्तमानपत्रांना दिले गेले. तर एक असं चित्र निर्माण झालं की महत्त्वाकांक्षी लोक आहेत, ह्यांना काहीतरी पक्ष काबीज करायचा आहे, ह्यांना अध्यक्ष काहीतरी व्हायचं आहे. त्यामध्ये मुद्दे फक्त 3 होते की अंतरिम व्यवस्था आहे ही योग्य नाही, कारण ह्या 2 ही माणसं आपल्या विरोधात जे आहेत, अमित शहा आणि मोदी, त्यांच्या विरोधात आपण पक्षाध्यक्षपद रिक्त ठेवून चालणार नाही. त्यामुळे आपण पुन्हा राहुल गांधींना विनंती करा, असं सोनिया गांधींना मी लिहिलं की तुम्ही पुन्हा पक्षाची जबाबदारी घ्या आणि पक्ष चालवा आणि ती जबाबदारी सांभाळा. त्या पत्रातल्या ज्या मागण्या होत्या त्यातल्या आता किती पूर्ण झाल्या? सर्व पूर्ण झालं. तर ती पहिल्यांदा ती मागणी केली किंवा सुधारणा झाली त्याच्यामुळे. आता ते नंतर तो विश्लेषणाचा प्रश्न आहे. ते किंवा त्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की राहुल गांधी जर स्वीकारत नसतील तर मग संसदीय आपल्या काँग्रेस पक्षाच्या घटनेप्रमाणे मग निवडणुका घेऊन नेतृत्व बदल करा, ही पहिली मागणी होती. दुसरी मागणी होती की 2-3 वर्ष आपण एकमेकाला भेटलेलो नाही, म्हणजे कोविडच्या काळामध्ये. तर आता थोडं कोविड कमी झालेलं आहे, तर आपण एक अधिवेशन घेऊन सगळ्यांना एकत्र बोलवलं पाहिजे, दुसरी मागणी होती. आणि तिसरी अशीच एखादी दुसरी मागणी, एक संघटनात्मक काही मागणी होती. सोनिया गांधींनी आम्हाला बोलावलं, म्हणजे जवळजवळ 20-21 लोकांची बैठक त्यांच्या मैदानात झाली. लांब बसलो होतो आम्ही, कारण कोविड होता. माईक घेऊन बोललो आम्ही. 5 तास बैठक झाली. त्यामध्ये आमच्या वतीनं 7-8 जण, 9 जण होते. त्यात पत्र लिहिणाऱ्यांपैकी 7-8 जण सोनिया गांधींच्या इनर सर्कलमधले काही होते. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी सगळे होते. आणि 5 तासाच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आणि सोनियाजींनी मला सांगितलं की तू प्रेसला जाऊन ब्रीफ कर. मी प्रेसला केलं ब्रीफ की आमचं निवडणूक होणार, सोनिया गांधींनी मान्य केलेलं आहे, अधिवेशन होणार, ते उदयपूरला झालं आणि हे झालं. असं सगळं झाल्यानंतर त्याप्रमाणे सोनियाजींनी आमच्या मागण्या मान्य केल्या. निवडणूक झाली, त्यामध्ये खडगेजी निवडून आले आणि उपनिवडणूक झाली. नंतर उदयपूरला एक फार मोठं महाअधिवेशन झालं, त्यामध्ये काही निर्णय झाले आणि निर्णय सगळे झाले. परंतु एक चित्र असं निर्माण केलं गेलं की हा बंडखोरांचा ग्रुप आहे, यांना काहीतरी गांधी कुटुंबाच्या विरोधात हे काहीतरी करता येतं झालं. ह्याला काहीच काही हे नव्हतं. आणि त्या आमच्या सोनिया गांधींच्या बैठकीनंतर सगळं प्रश्न खरं म्हणजे मिटायला पाहिजे होता. पण मग थोडंसं आमच्या सर्वांच्या बरोबर आकसाने वागायला सुरुवात झाली. थोडंसं पदाबंद न घेणं वगैरे, काही जणांना घेतलं, काही नाही घेतलं नाही, ते थोडंसं झालं. मग ते थोडा दुरावा निर्माण झाला, काही कारण नव्हतं. परंतु एक आमची त्यामध्ये व्यथा राहिली की खडगे यांना अध्यक्ष ती निवडणूक झाली आणि चांगल्या व्यक्तीच्या हातात एक पक्ष गेले, पूर्ण वेळ कोणतरी पक्षाला अध्यक्ष मिळाला. पण पुढच्या ज्या निवडणुका होत्या, मग कार्यकारिणीची निवडणूक, पार्लमेंटरी बोर्डची निवडणूक, निवड समितीची निवडणूक, त्या काही झाल्या नाही. पुन्हा नेमणुका सुरू झाल्या आणि ते नेमणुकांचं राज्य मग अजूनपर्यंत नेमणुकांचंच वातावरण चाललेलं आहे. आमच्या सगळ्यांचं एक विनंती होती की पक्षाच्या जिवंतपणाचं लक्षण हा लोकशाही व्यवस्थेमध्ये पक्ष देखील लोकशाही पद्धतीने चालले पाहिजे. आता ते इतर पक्षाचं चालत करायला आपल्याला खूप स्कोप आहे, अजूनही स्कोप आहे. आणि त्यामध्ये मग ते मतभेद तिथं झाले, तिथं पुढं मग ते थांबले सगळं प्रकरण. आणि त्यामध्ये मग बरेच लोक काय सोडून गेले पक्ष. गुलाम नबी गेले, कपिल सिब्बल गेले, आणखी काही 2-4 लोक गेले, काही लोक नाही गेले. कारण आम्ही म्हटलं नाही, सुधारणा करायची तर आपण आतच राहून केले पाहिजे. हा पर्याय होता, ही गोष्ट खरी आहे की तिथं कपिल सिब्बल वगैरे यांनी सांगितलं की नाही, बदल काही होणार नाहीत, आपल्याला वेगळंच काहीतरी करावं लागेल. तर आम्ही विरोध केला. म्हणजे नाही, आम्ही ते नाही करणार, मग पक्षात राहूनच जे काय असेल ते असेल, आम्हाला काही शिक्षा भोगायला लागली. आता ह्या काँग्रेस पक्षाने गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमधलं इलेक्टोरल मेरिटचा जो काही आउटकम आहे त्याच्यावरचं तुमचं असेसमेंट काय आहे? म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला? 2024च्या लोकसभा ह्याच्यामध्ये आम्ही जे आघाडी करून लढलो त्यामुळे निश्चित आमचं इम्प्रूव्ह झालं. भाजपला खूपच खाली आले, ते 31 जागा आमच्या आल्या. आणि अर्थात काँग्रेस पक्षाचं एकट्याचं निर्भेळ यश नव्हतं ते, पण काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला.
आणि त्यामध्ये म्हणजे काँग्रेस वॉज ऑन द राईज. त्याच्या बॅकग्राऊंड राहुल गांधींची पदयात्रा होती, एक वातावरण बदललं, त्यांच्याबद्दलचं इमेज बदललं. पूर्वी पप्पू इमेज जे केलं होतं काही लोकांनी ते बदललं आणि करारी निर्धारी नेता असं इमेज झालं पुढं. आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित झाला. पण तो पुढं मग विधानसभेला ते आम्ही का टिकवलं नाही, त्यामध्ये मग ही निवडणूक चोरली यात काही शंका नाही. म्हणजे बऱ्याच भानगडी केल्या की अनेकेने प्रकाराने महाराष्ट्र राज्य टिकवलं पाहिजे आणि हरियाणामध्ये जिंकलं पाहिजे. नाहीतर मग दिल्लीचं राज्य जे कोलिशन गव्हर्नमेंट होतं मोदींचं तिसऱ्या वेळचं ते काही टिकणार नाही. ही जेव्हा कल्पना फर्म सुरू झाली तेव्हा ॲट एनी कॉस्ट ही निवडणूक जिंकली पाहिजे, ते जिंकली. हो. आता तुम्ही नेहमी सातत्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करता, त्याच्यावरती भाष्य करता आणि नुकताच तुम्ही मला वाटतं अमेरिकेतील निवडणुका तसंच एप्स्टीन प्रकरण याच्यावरती भाष्य केलेलं आहे. खरोखर काय परिणाम बघता आपण आपल्या भारताच्या राजकारणावरती, अर्थकारणावरती ह्या सगळ्याचा? एप्स्टीन प्रकरण खूप गाजते आता, त्यामुळे त्यावर चांगले पाहिजे. मी रोज 4 अमेरिकन वर्तमानपत्र आणि 2 ब्रिटिश वर्तमानपत्र आणि 1 चीनी वर्तमानपत्र चालतो. वाचणं तर शक्य नाही, पण पाहतो, हेडलाईन्स वगैरे पाहतो, काही महत्त्वाचं असेल तर वाचतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीची मी संबंध ठेवून आहे. त्याचबरोबर मी 5 वर्ष अमेरिकेत असल्यामुळं अमेरिकेची लोकशाही मी फार जवळून पाहिलेली आहे. जी अभ्यास करून आपल्याला कळत नाही, पण ती मी पाहिलेली आहे त्यावर. आणि दोन्हीचा परिणाम म्हणा किंवा काय म्हणा, अमेरिकेत जे काही चाललं होतं, विशेषतः एप्स्टीन प्रकरण, ते मी त्याचा अभ्यास म्हणजे ते माहिती होतं मला काय चाललंय ते. आणि जेव्हा 19 नोव्हेंबर 2025 अमेरिकन संसदेनं त्यांच्या जनतेच्या प्रेशरमुळं एप्स्टीनच्या संबंधातले सगळेच कागदपत्र खुले करायचा निर्णय घेतला किंवा किंवा कायदा केला. असा कायदा कधी झालेला नाही, इतिहासात झाला असेल मला माहिती नाही. एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट नावाचा कायदा अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहातल्या दोन्ही पक्षांनी एकमताने पारित केला. आणि त्या कायद्यामध्ये म्हटलं की फार मोठा घोटाळा मुलींच्यावर, अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार या माणसानं केलेला आहे. आणि त्यामुळे याच्या संबंधित सगळे कागदपत्र, त्यामध्ये जे गुन्हेगार असतील, ज्यांनी या रॅकेटमध्ये भाग घेतला आणि मुलींच्यावर अत्याचार केला, सगळ्यांची नावं पुढे आली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. असा कायदा 19 नोव्हेंबरला केला. त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलं की 1 महिन्याच्या आत, म्हणजे 19 डिसेंबरच्या आत कागदपत्र खुले झाले पाहिजेत. अजून झालेले वाटत नाही. तर आता काय झालं की आता अमेरिकेचा कायदा आहे, त्यावर राष्ट्रपतींनी सही केलेली आहे ट्रम्पनी, त्यामुळे तो कायदा तो करावाच लागणार आहे. तर मला काय वाटलं की फाईल म्हणजे आम्ही रोज फाईली हाताळतो मुख्यमंत्री म्हणून, ती फाईल काय 15 पानं, 20 पानं, 100 पानं ही फाईल असते. तर एप्स्टीन फाईल किती असतील, ते 5-10 असतील, 15 असतील, तर ते होतील जाहीर, प्रकाशित करतील, वेबसाईटवर टाकल्या जातील, वगैरे कळेल लोकांना, असं आम्ही म्हटलो. म्हणून मी 1 तारखेला मी कराडला सहज एक क्रिप्टिक बोललो. थोडंसं ओपन मला बोलता येणं शक्य नव्हतं. म्हटलं कदाचित म्हटलं पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला मराठी भाषिक पंतप्रधान झालेला दिसेल. आता एवढंसं फक्त वाक्य होतं माझं. त्यावेळेला मला लोकांनी खूप ट्रोल केलं, सगळं केलं. तर मग विचारलं का असं बोलला, तर म्हटलं 2 गोष्टी आहेत की म्हटलं एप्स्टीन फाईल प्रकरण आहे ते अमेरिकेत गाजते, त्यामध्ये त्याचा परिणाम जगातल्या मोठ्या व्यक्तींच्यावर होण्याची शक्यता, आपल्याही इथे होण्याची शक्यता आहे. नावं मी कोणाचं घेतलं नाही. आणि जर काही मोठी घटना घडली पंतप्रधानांच्या बद्दल, मग विश्लेषण होतं. आपल्या इथल्या मोठ्या नेत्यांची नावं येणार आहेत. आता ते आलेली आहेत, आता येणार म्हणायचं काय कारण, त्यावेळेला येणार तसं वाटलं होतं, आता आलेली आहेत. तर त्यामुळं मी असं म्हटलं होतं की पंतप्रधान भारतात भाजपचाच होईल, कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. तर हे जर मोदी जर गेले तर मग कोण होऊ शकेल. आज पंतप्रधानांचं काम हे आंतरराष्ट्रीय पातळीवर राहिलेलं आहे. तर काय मनरेगा किंवा लाडकी बहिणी सगळे खालचे लोक करतात. तर तुम्हाला ट्रम्पला भेटला का, पुटिनला भेटला का, मॅक्रॉनला भेटला का, तर हे काम कोण करू शकेल. तर युपीचे मुख्यमंत्री करू शकतील का, अमित शहा करू शकतील का. त्यात माझं विश्लेषण होतं की नाही, त्यापेक्षा पण नागपूरची माणसं चांगले, त्यात म्हणजे त्यांचा नंबर पुढे आहे आणि त्यांना RSSचा आशीर्वाद आहे. अशा संदर्भात एक क्रिप्टिक मी बोललो होतो. आणि उद्देश त्या फक्त होता की एप्स्टीन फाईल प्रकरण काय हे लोकांना कळावं, कोणाला माहीत नव्हतं. मी लोकांना सांगितलं की तुम्ही एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट किंवा एप्स्टीन फाईल्स म्हणून तुम्ही गुगल करा, स्वतः वाचा. लोकांनी केलं, तेव्हाच तो विषय चर्चेत आला, त्याच्या आधी नव्हता तो. आता काय झालं, आता 3 लोकांची नावं आलेली आहेत. त्यातलं काय झालं, त्यात आमचे गैरसमज माझा असं झाला की फाईल्समध्ये मला वाटलं की 5-50 असेल, 100-200 1000-2000 कागद असतील.
पण ते निघाले 60 लाख कागद, 6 मिलियन पेपर्स, ईमेल्स, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, फ्लाईट लॉग्स, पार्टींचे मेन्यू, सगळं असे 60 लाख कागद आहेत. त्यातले आत्तापर्यंत 30 लाख कागद प्रकाशित झालेत. त्या कायद्यामध्ये आणखीन एक तरतूद होती की तुम्ही प्रत्येक कागद वाचून त्यामध्ये अल्पवयीन मुलींची नावं येऊन त्यांची नावं प्रकट करू नका, कारण त्यांच्या आयुष्यभर बदनामी होईल. त्यामुळे प्रत्येक कागद तपासल्याचा देता येत नाही. पण ते म्हटले कोणी बडा झंड असेल ज्यांनी अत्याचार केले त्याचं नाव मात्र लपवायचं नाही, असा कायदा आहे. पण स्वतः ट्रम्पचं त्यामध्ये नाव आल्यामुळं कदाचित ते कागद प्रकाशित करताना थोडेसे हात आखडला जातोय. आणि तो आता तिथं मोठा वाद संसदेमध्ये आणि ट्रम्पच्या कार्यालयामध्ये होतोय. पण ती शेवटी कागदपत्र रिलीज करावी लागणार. आणि राहिलेल्या 30 लाख कागदपत्रामध्ये आणखी काही निघेल काय माहिती नाही. पण तोपर्यंत आपल्या देशातल्या 3 लोकांचे ईमेलचे संबंध होते एफस्टीनशी हे उघड झाले. त्यामध्ये हरदीप सिंग पुरी हे आपले पेट्रोलियम मंत्री आहेत. ते पूर्वीचे अमेरिकेतले राजदूत होते, पण जे राजदूत पदावर उतरल्यानंतर आणि मोदी हे मे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरच्या भेटी आहेत. आणि त्याच्या आधी 2008 मध्ये एफस्टीनला बाल लैंगिक शोषणाबद्दल शिक्षा झाली होती आणि त्याला गुन्हेगार म्हणून रजिस्टरमध्ये नाव नोंदलं गेलं होतं. त्याच्या गुन्हेगार व्यक्तीशी तुमचे संबंध कसे आले तर उत्तर दिलं पाहिजे. आज आपण पाहिलं 2 लोकांचे म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी यांचं नाव आहे की त्यांची भेट घालून देतो, ते भेटतील तुम्हाला, असं अशा प्रकारचे उल्लेख आहेत. त्यामध्ये त्यांनी काही केलेलं आहे चुकीचं असं कुठंच काही पुरावा नाहीये. आणि तिसरं नाव आहे अनिल अंबानी यांचं. मला वाटतं त्यावेळेला ते खासदार असतील किंवा नसतील, पण ते माजी खासदार तर आहेतच ते. आणि ते असं दाखवत होते की मी पंतप्रधानाच्या वतीनं काम करतोय. आणि त्यात असा उल्लेख आहे की पंतप्रधानांची कोणाची अमेरिकेमध्ये ओळख नाहीये, ती ओळख करून द्या. आणि मग ते म्हणतात की पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटतील त्याचे. पण हे कुणाच्या वतीने करत होते का बोगस खरी करत होते? पंतप्रधानांच्याकडे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज असताना त्यांच्या थ्रू ते का नाही गेले? अशी काय गोष्ट होती की पंतप्रधानांना सुषमा स्वराज यांच्या विश्वासात न घेता काहीतरी करायचं होतं? याचं उत्तर द्यायला पाहिजे. आणि आज बघितलं आता तर इंग्लंडमध्ये त्या राजपुत्राला आज तुरुंगवास झालेला आहे. तर राजाच्या धाकट्या भावाला तुरुंगात टाकले. नॉर्वेच्या पंतप्रधानाचा राजी झाला, 50 लोकांचे राजीनामे झालेत, बऱ्याच लोकांना शिक्षा झालेली आणि आपल्याकडे काहीच चौकशी होत नाही. तर आमची मागणी अशी आहे की अनिल अंबानींची चौकशी झाली पाहिजे की तू कोणाच्या वतीने काम करत होता, तुला कोणी सांगितलं होतं का पंतप्रधानांनी की माझ्या वतीनं बॅक चॅनल ज्याला म्हणतात की नॉन ऑफिशियली तू संपर्क साध, असं सांगितलं होतं का? मग पंतप्रधान उत्तर दिलं पाहिजे. नसेल तर त्याला शिक्षा केली पाहिजे, खोटं न वापरतोय. आता पुरी जे होते त्यांचे 60 ईमेल सापडलेले आहेत आणि ते अनेक वेळेला त्याला भेटलेत. का भेटले? ते खाजगीग्रस्त होते, पण त्यांना कोणी काम करायला सांगितलं आणि अधिकृत परराष्ट्र खात्यालाही जबाबदारी का दिली नाही? सुषमा स्वराजना सांगणं हे अवघड होतं का पंतप्रधानाकरता? त्यांना विश्वासात का घेतलं नाही? असे अनेक प्रश्न आहेत आणि शेवटी स्वतः पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे. एक उत्तर आलंय, ते उत्तर आले परराष्ट्र खात्याकडून की सगळं खोटं आहे म्हणून. पण आता प्रश्न आहे की हा पॉलिसीचा प्रश्न नाही आहे, हा वैयक्तिक चारित्र्याचा आरोपाचा प्रश्न आहे. तो सरकारकडून कसं उत्तर देईल? सरकारचं उत्तर नाहीच आहे. तर तुम्ही सांगितलं पाहिजे की माझा काही संबंध नाही. एका वाक्यात सांगा की सगळं मी सांगतोय नरेंद्र मोदी म्हणून ठरवतोय की माझा काही संबंध नाही, मी त्याला कधी भेटलो नाही, त्याच्या बेटावर कधी गेलो नाही, त्या पार्टीला कधी गेलो नाही. सांगा. हरदीप पुरीनं विचारा की तो असं का करत होता आणि त्याने जर नावाचा गैरवापर केला असेल तर त्याला राजीनामा दिला पाहिजे ताबडतोब. आज असं हरदीप पुरीमध्ये काय आहे की अनेक तिथं परराष्ट्राचे वकील असताना, आपले राजदूत असताना एकाला तुम्ही निवडलं, त्याच्यावर एवढी कृपादृष्टी का आणि त्याला अजूनही तुम्ही का प्रोटेक्ट करताय? उत्तर दिलं पाहिजे. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा की आज आपण सगळेजण AI प्रगत तंत्रज्ञानाविषयी बोलतोय. आपला सातत्याने आग्रह राहिलेला आहे की फाईल ट्रॅकिंग सिस्टम म्हणा किंवा प्रशासनातली पारदर्शकता वाढवली गेली पाहिजे, हे तुम्ही आग्रहाने सांगत आलेला. असं असताना पण आजवर मला वाटत नाही की लाल फितीच्या ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फार काही बदल झालेला आहे. आजचं जे डिजिटल इंडियाचं स्वरूप आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काय असेसमेंट आहे? 2 उदाहरणं मी देतो. फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. सोनिया गांधींच्या प्रेरणेने आम्ही RTI कायदा पास केला, राईट टू इन्फॉर्मेशन. तो कायदा काय होता तर प्रशासनामध्ये काहीही गोष्ट असेल ती जनतेला कळली पाहिजे. निर्णय कसे घेतले, काय घेतले.
आता तो कायदा अतिशय महत्त्वाचा होता. त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर निघाल्या आणि एक स्वच्छ प्रशासनाकडे जाण्याला मदत झाली. पण आज तो कायदा धाब्यावर बसवला गेला. आज काही माहिती मिळत नाही. अपील केलं तरी ती उत्तर मिळत नाही आणि तो संपवून टाकला. म्हणजे पारदर्शकता संपवायचा प्रयत्न झालेला. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली आणि सांगितलं की आपण कॅशलेस इकॉनॉमी करणार. ती झाली आहे का? नाही झाली. तर आज ज्या दिवशी डिमॉनिटायझेशन झालं, नोटबंदी झाली, त्या दिवशी मला वाटतं 18 लाख कोटी नोटा चलनात होत्या. त्या आज 40 लाख कोटी आहेत, वाढलेले आहेत. तर त्यामुळे याचं कारण असं आहे की भारतामध्ये आपण UPI वापर म्हणा किंवा फोननी पेमेंट करणं म्हणा, हे जे झालं पाहिजे त्याला जे साक्षरतेचं प्रमाण पाहिजे, साक्षरता आणि डिजिटल साक्षरता याचं फार कमी प्रमाण आहे. याचं आणखीन एक उदाहरण मी देतो की आपल्या UPI जे अतिशय प्रभावी प्रणाली भारतातल्या इंजिनिअरिंग तयार केली आहे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, पण शंका नाही आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा भारतात वापर सुरू झालेला आहे कॅशलेसचा. परंतु अशाच प्रकारची प्रणाली ब्राझीलने तयार केली आहे. त्याला पिक्स म्हणतात का, नाव त्याचं पिक्स आहे. तर ब्राझीलमध्ये 80% लोक ती प्रणाली वापरतात. भारतामध्ये फक्त 20% लोक वापरतात. याचं कारण काय? संख्या मोठी आहे, कारण देश मोठा आहे म्हणून, लोकसंख्या मोठी आहे. पण कारण असं आहे की आपलं साक्षरतेचं प्रमाण, डिजिटल साक्षरतेचं प्रमाण इतकं कमी आहे आणि तिथं आपल्याला जी गुंतवणूक करावी ती आपण करत नाही. आता कॅशलेस सोसायटीकडे जायला काही हरकत नाही, पण आज आपण जाऊ शकत नाही. अजून नोटांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की प्रयत्न जरी झाला, आपण मोठ्या गोष्टी बोललो, तर AIची आता कॉन्फरन्स चालू आहे देशात. त्यामध्ये AIचे खूप मोठे फायदे होईल, भारताला खूप मोठी संधी, हा एक विचार मानला जातो. पण AIचे धोके काय आहेत? रोजगार जाईल, तरुणांना नव्या नोकऱ्या मिळणार नाहीत, याकडे सरकारचं म्हणावं तितकं लक्ष नाही आहे. दोन्ही गोष्टीकडे समानतेनं पाहिलं पाहिजे. अपॉर्च्युनिटीज आणि रिस्क, ते मला रिस्क बघताना दिसत नाही. योग्य ते तयारी आपण केलेली नाही आणि फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा परिणाम AI तंत्रज्ञानामुळे होण्याची शक्यता आहे. अजून एक वेगळा प्रश्न आहे की तुम्ही सातत्याने RSS आणि हिंदू राजकारणावरती, हिंदुत्ववादी राजकारणावरती तुम्ही टीका केलेली आहे. पण आत्ता तुम्ही पाहताय की त्यांच्याकडनं सोशल मीडियाचा जो वापर आहे ध्रुवीकरणासाठी केला जातो. इथे कुठेतरी विरोधी पक्ष किंवा काँग्रेस कमी पडतोय का हे सगळं सांभाळायला? असं म्हणावं लागेल, कारण बरेचसे मुद्दे आहेत जे आम्ही उचललेले नाहीत. आज खरं म्हणजे माझं स्पष्ट म्हणत आहे की आज एप्स्टीन फाईल प्रकरणामध्ये जे नॉन ट्रान्सपरन्सी आहे, कोणी बोलायला तयार नाही, त्याचा जाब आपण RSSला विचारला पाहिजे की तुम्ही RSSच्या कृपेमुळे 2014ला मोदी इथे तर खुर्चीवर बसले, तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? आज इतर देशामध्ये लोकांना तुरुंगात टाकलं जाते, पदावरून राजीनामे घेतले जातात, इथं कोणीच बोलायला काही तयार नाही आहे. तर त्यामुळे मला वाटतं की फासिस्ट प्रवृत्ती आणि मनुवादाकडे पुन्हा जाणं आणि दुसऱ्या बाजूला समतेचं राजकारण, ही लढाई आहे. आणि त्याकरता आम्ही काँग्रेस म्हणून आम्ही काही झालं तरी, किती अप्स अँड डाऊन्स आले तर आम्ही तो विचार जपण्याचा मी प्रयत्न करणार. आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहिली तर जे सेक्युलर देश आहेत त्यांचीच खरं प्रगती झालेली आहे. ज्या लष्करी हुकुमशाही असेल किंवा धार्मिक हुकुमशाही असेल त्यांची काही फार प्रगती झालेली नाही, हे उदाहरण आपल्यासमोर आहे. आणि त्यामुळे आम्ही या देशामध्ये समतावादी वातावरण, राज्यघटनेवर आधारित कायद्याचं राज्य असावं आणि कोणालाही जन्मावर, जातीवर, धर्मावर उच्च नीच समजण्यात येऊ नये, या बाजूचा आम्ही प्रचार करणार. कदाचित काँग्रेसच्या बाबतीत ते म्हणतात ते खरं आहे की कित्येक वेळेला सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण काँग्रेसतर्फे केलं जातं की 80% लोक आहेत, मग त्यांना अंगावर कसं घ्यायचं, मग त्यांनाही खुश केलं पाहिजे, मग दोन्ही लोकांना खुश करण्यामध्ये आम्ही कुठेतरी मध्ये अडकतो, असं होतंय. तर मला वाटतं की आयडिओलॉजिकल क्लॅरिटी जी आहे, वैचारिक स्पष्टता जी आहे ती आणखी काँग्रेस पक्षामध्ये आली पाहिजे की नाही ठीक आहे, आम्ही या बाबतीत तडजोड करणार नाही. बरोबर, हे केलं पाहिजे. जे कम्युनिस्ट पक्षामध्ये आहे, डाव्या पक्षांच्या मध्ये ते केलं पाहिजे. असं मध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये राहून सांभाळताना आपल्याला सॉफ्ट हिंदुत्व हे काही नाहीये. कारण जर हिंदुत्व करायचं मग ते ओरिजिनल हिंदुत्ववाल्यांच्याकडेच जातील लोक मागं. पण मला वाटतं की फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करता येणार नाही. आज जरी सकृत दर्शन दिसलं की त्यांना विजय मिळताना दिसतो, तो विजय हिंदुत्वामुळे नाहीये, तो पैशाच्या गैरवापरामुळे, सत्तेच्या गैरवापरामुळे. पण चित्र तसं निर्माण झालं, निर्माण झालं. मग सर शेवटचा प्रश्न आहे की आज AIच्या उदयामध्ये आपण सगळीकडे जागतिक परिस्थिती बदलताना पाहतोय. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांनी स्वतःला कसं तयार केलं पाहिजे आणि महाराष्ट्र पुन्हा जर देशामध्ये नंबर 1 राज्य बनायचं असेल तर काय करणं अपेक्षित आहे? तर 2-3 गोष्टी आहेत, 2 प्रश्न त्यात आहेत. एक
AI बद्दल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काय केलं पाहिजे. त्याला मूलभूत गोष्ट आहे की आपण शिक्षणावर जे दुर्लक्ष केलेलं आहे, तोपर्यंत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण त्यावर आपण योग्य तो खर्च करत नाही, जसं पाश्चिमात्य देशांनी खर्च केलेला आहे, चीनने केलेला आहे, तोपर्यंत आपल्याला त्या दर्जाचे लोक मिळणार नाहीत. कारण आज काय, मला भीती आहे की पुढच्या वर्षी, या वर्षी जेव्हा नवीन बॅच नोकरीच्या शोधात बाहेर पडेल, त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. ते इंजिनियर असतील किंवा MBA असतील, कारण आता एंट्री लेवल जॉब ज्याला म्हणतात ते सगळे AI करेल ना, तर तुम्हाला करायची गरज नाही आहे. त्यामुळं आपण AI तंत्रज्ञान निर्माण करणारे लोक झाले पाहिजेत. त्याकरता जे शिक्षण पाहिजे, त्याकरता जे कम्प्युटर सायन्सचे PhD पाहिजेत, त्याकरता जे मॅथमॅटिक्सचे PhD पाहिजेत, ते आपण तयारच करत नाही. आपल्या उच्च शिक्षणाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की ते आपण करत नाही. त्यामुळे चीन आपल्या कितीतरी पटीने पुढे गेलेलं आहे आणि हे करणं गरजेचं आहे. आता ते लॉंग टर्म प्लॅन, त्यामध्ये पॉलिटिकल लिडरशिप हॅज कम्प्लिटली फेल्ड. आपण आता पाहिलं तर IIT मध्ये 41 प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत, एम्समध्ये 50% पदं रिक्त आहेत, रिसर्च युनिव्हर्सिटी ज्या ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्या आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, त्यामध्ये 76% पदं रिसर्चची रिक्त आहेत, 75%. मग तुम्ही कसं करणार? नवीन ज्ञान कसं तयार करणार? युनिव्हर्सिटीचं काम आहे मग तर डिग्री छापून देणं आणि डिग्रीचे कारखाने करणं नव्हे, तर आपल्याला नवीन ज्ञान निर्माण करणाऱ्या संस्था पाहिजे, ते आपण नाही आज. आणि त्यामुळे मग आपण परदेशी विद्यापीठं बोलवा, हे करा, हे सगळं चाललेलं आहे. आपण जर खुली छूट दिली आणि पैसे खर्च केले वेळेवर योग्य, ते जे चीनने केलेले आहेत, इतर देश करतात. आता जर्मनीसारख्या देशामध्ये अगदी प्रायमरी ते PhD शिक्षण सगळं फुकट आहे. आपल्याकडे काय चाललंय आपण बघतोय, किती खाजगी विद्यापीठांचा किती खर्च आहे. तर हे सगळं बदल आमूलाग्र करावं लागेल. आरोग्य आणि शिक्षणावर आपल्याला भर द्यावं लागेल, स्किल डेव्हलपमेंटवर भर द्यावं लागेल. तर मग कुठेतरी आपण हे तंत्रज्ञान निर्माण करणारे लोक होऊया, वापरणारे नव्हे, फक्त निर्माण करणार. तर नोकऱ्यांच्यावर काहीतरी वेगळा परिणाम होईल, काहीतरी आपण लिडरशिप करू. पण काही ते होताना दिसत नाही. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मेगा प्रोजेक्ट, आणि मेगा प्रोजेक्टमध्ये मोठे मोठे रस्ते आहेत, समृद्धी महामार्ग असेल किंवा आता शक्ती महापीठ मार्ग आहे, 40% कमिशन खाण्याचा प्रकार आहे. आणि ते पैसे सगळे निवडणुकीकरता वापरले जात आहेत. आणि त्यामुळे मूलभूत गोष्टींच्यावर खर्च होत नाही. हे आपल्याला कुठेतरी सुधारावं लागेल. ते आता मोदींच्या नेतृत्वाखाली ते सुधारताना दिसत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की कुठे ना कुठेतरी सरकारामध्ये बदल होईल, त्याच वेळेला ही सुधारणा आपल्याला पाहायला मिळेल. बदल करावा लागेल. तेच आमचा जाहीरनामा तोच आमचा आहे की करावं लागेल. कदाचित काँग्रेस पार्टी त्यामध्ये कमी पडते. आम्ही काल काँग्रेस पार्टी सक्षम बनेल या सगळ्यासाठी प्रयत्न आहे. लोकांनी, नवीन लोकांनी येऊन त्यात हातात जबाबदारी घेतली पाहिजे. विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही टिकणार नाही. आज जे काही चाललंय त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. आज एका नगरपालिकेमध्ये एका मताला 25,000 रुपये दिले जातात आणि लोक घेतात. आणि चांगले सुशिक्षित लोक म्हणतात की आमच्या घरात 5 मतं आहेत. बिनविरोध निवडून येत आहेत, तिथे समजतं आपलं निवडणुकांची गरज राहील. कसे राहिले? निवडणूक आयोग कम्प्लिटली पार्शल आहे, निपक्षपाती असायला पाहिजे, तो नाही आहे. आणि आत्ता ज्या निवडणुका विधानसभेत झाल्या, आम्हाला त्याचा धक्का बसला. इतक्या मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदान झालं की त्या लोकांनी 2-2, 4-4 वेळेला मतदान करून मतं वाढवली आणि निवडणुका जिंकल्या. राहुल गांधी जे म्हणतात तर बरेचसा अंशतः पुराव्यानिशी आम्ही सादर करतो आमच्या मतदारसंघातली परिस्थिती. नक्कीच सर, आपण आज फारच स्पष्टपणे सगळ्या विषयांवरती चर्चा केलीत आणि वैज्ञानिक विचार असू द्या, त्याचबरोबर प्रशासनावरती भाष्य केलं आपण, आणि भविष्यातल्या अनेक साऱ्या गोष्टी ज्याच्याबद्दल मी खरं तर एक्सायटेड होतो किंवा AI शी संबंधित अनेक सारे प्रश्न, एप्स्टीन फाईल संबंधित आपण चर्चा केलीत, तर त्याच्याबद्दल आपलं खरोखर धन्यवाद. आणि जर आपल्याला प्रेक्षकांना हा एपिसोड आवडला असेल, अशा पद्धतीचे चर्चा जर आपल्याला पुन्हा ऐकायच्या असतील तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.